योगेश कदम यांनी सांगितलं की वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने 43 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे। ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग आणि डिजिटल गुन्ह्यांपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध जनजागृती मोहिमा राबवल्या जाणार आहेत। यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, तांत्रिक सुविधा आणि पोलीस यंत्रणेची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे। सायबर सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। एक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमधले अवेअरनेससाठीचा वेगळा फंड जवळपास 43 कोटीची आता आपण तरतूद करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये तो पुढाकार घेतला आहे आणि विशेष म्हणजे महा सायबर सेफ ॲप असं एक ॲप्लिकेशन देखील आपण आपल्या सरकारचं आपण चालू करतोय, जेणेकरून त्या ॲपवरती सायबरची फसवणूक कशा पद्धतीने केली जाते ह्याची सगळी माहिती ही त्याच्यावरती उपलब्ध होईल। आणि जे काय आपण अवेअरनेस प्रोग्राममध्ये 43 कोटीची आपण तरतूद करतो त्यामध्ये साधारणतः 21 कोटी मेसेजेस हे दर महिन्याला महाराष्ट्रामधल्या हे नागरिकांपर्यंत पोहोचतील अशी आपण तरतूद करतोय।